माझा पती एका रात्री एका तरुण मुलीला घरात घेऊन आला. तिची अवस्था खूप वाईट दिसत होती. तिचे कपडेही फाटलेले होते. तिला पाहून असे वाटत होते की ती 16-17 वर्षाची तरुण मुलगी होती. माझा पती म्हणाला की ही गरीब मुलगी आहे आणि ती आत्महत्या करायला निघाली होती. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला माझ्यासोबत घरी घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी दारासमोर भिक्षा मागण्यासाठी एक बाबा आला आणि त्या मुलीला पाहून तो म्हणाला की या मुलीला घरात ठेवू नका, तिला घराबाहेर काढा, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीही मिळणार नाही. एके दिवशी मी माझ्या माहेरी निघून गेली आणि माझा पती आणि ती मुलगी घरात एकटेच होते. जेव्हा मी परत आली तेव्हा त्या मुलीने दार उघडले. मी त्यांना पाहिले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या मुलीचे रात्रीची वेळ होती आणि माझे पती अजून घरी आले नव्हते. मी त्यांची वाट पाहत होती. जेव्हाही ते मला सोडून कुठे बाहेर जात असत तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटत होते, कारण माझा पती दिसायला सुंदर होता आणि थोडा चंचल स्वभावाचा होता. त्यामुळे माझ्या मनात ही गोष्ट बसली होती की जर तो उशिरा घरी परत आला तर तो कुणासोबत तरी गेला असेल. पण या गोष्टीमुळे माझ्या मनात त्याच्याविषयी संशय निर्माण झाला होता आणि यामुळे मी नेहमीच या गोष्टीचा विचार करत होती. माझ्या सर्व मैत्रिणी मला समजावण्याचा नेहमी प्रयत्न करत असे की तू तुझ्या पतीवर संशय घेऊ नको, नाहीतर एखाद्या दिवशी ही गोष्ट सत्यात उतरेल. आणि कदाचित तो दिवस आज उगवला होता, कारण माझा पती एक 16-17 वर्षाच्या तरुण मुलीला घरी घेऊन आला होता. मी तिला पाहून आश्चर्यचकित झाली. मी माझ्या पतीला विचारू लागली की ही कोण आहे आणि हिला कशासाठी आणले आहे. तेव्हा माझ्या पतीने मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी आश्चर्यचकित झाले. माझा पती मला म्हणाला की ही मुलगी, माझं नाव शीतल आहे आणि मी माझ्या नातेवाईकांमधील सर्वात सुंदर मुलगी होती. माझे शेजारील लोक आणि माझ्या मित्रांची माझ्यावर नजर होती आणि त्यांचे माझ्यावर प्रेम देखील होते. पण मला एका सुंदर मुलाशी लग्न करायचे होते. लोक म्हणत असे की जे लोक खूप स्थळांना नापसंती देतात त्यांच्या नशिबात अशी व्यक्ती येते की तिला पाहून सर्वजण म्हणतात याच्यासोबत लग्न का केले. जेव्हा मी त्या सर्व मुलांसोबत लग्न करायला नकार दिला तेव्हा माझे सर्व नातेवाईक माझ्या विरुद्ध बोलू लागले. ते मला म्हणू लागले की तू एवढ्या स्थळांना नकार दिला आहे तर तू अशा घरात जाऊन पडशील की तिथे तुझे नुकसान होईल. पण माझे नशीब चांगले होते, म्हणूनच माझे लग्न गिरीश सोबत झाले. तो दिसायला खूप सुंदर होता. त्याला पाहून मी आश्चर्यचकित झाले, कारण मी स्वतःला खूप सुंदर समजत होती. तो गोरापान, उंचपूर्ण आणि थोडा रागीट स्वभावाचा होता. योगायोगाने हे स्थळ माझ्यासाठी आले होते आणि मीही त्यांना पसंत पडली होती. माझे सर्व नातेवाईक विचारात पडले की एवढे स्थळ नाकारूनही हिला एवढे चांगले स्थळ कसे आले. आजपर्यंत असे पाहिले होते की जो जसे कर्म करतो त्याला तसे फळ मिळते, पण माझ्या बाबतीत उलट झाले होते. मी त्या नातेवाईकांना म्हणाली की कर्म त्याचे उलटे होतात जो काहीतरी चुका करतो, आणि मी कोणत्याही चुका केल्या नाही. शेवटी माझे लग्न गिरीश सोबत झाले आणि मी लग्न करून सासरी आली. माझे सासू सासरे विदेशातच राहत होते, पण माझ्या पतीला भारतातच राहायला आवडत होते. पण आता ते विचार करू लागले होते की जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत आपण येथे राहू आणि त्यानंतर आपणही माझ्या आईवडिलांजवळ विदेशात राहायला जाऊ. आता ही त्यांची इच्छा होती, त्यामुळे मलाही काही अडथळा नव्हता. ते मला जिथे घेऊन जातील तिथे मला जायचे होते. ते मला विदेशातही घेऊन गेले तरी आम्ही तिथे राहिलो असतो, कारण आमच्या घरात पैशांची कोणतीही कमी नव्हती. सर्व काही व्यवस्थित होते. मी जेव्हा एखाद्या समारंभात जात होती तेव्हा मी चांगले कपडे आणि चांगली तयारी करून जात होती. माझे सर्व नातेवाईक मला पाहून माझे कौतुक करत होते, माझी विचारपूस करत होते. लोकांना आश्चर्य वाटत असे की मला एवढा सुंदर पती मिळाला आहे आणि मला पैशांचीही कोणती कमी नाही. तिला तिच्या सासू सासऱ्यांचे किंवा दीर आणि नणांचेही काही टेन्शन नाही. तिच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित आहे. त्यावर मी त्यांना म्हणत, ज्यांचा चेहरा सुंदर असतो त्यांच्या आयुष्यात सर्व काही सुंदर असते. मला स्वतःवर गर्व होता की हा माझा स्वाभिमान होता हे मला माहीत नाही, पण काही ना काही तर नक्कीच होते. माझा पती सुंदर असल्यामुळे सर्वजण मला नेहमी असे म्हणत असे की त्याला थोडं ताब्यात ठेव, नाहीतर तो तुझ्या हातातून निसटून जाईल.
ते सर्वजण ही गोष्ट मजाक मस्तीमध्ये सांगत होते, पण कदाचित मला तसे करायला हवे होते. पण मी माझ्या पतीला कधीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तो त्याच्या इच्छेने सर्व गोष्टी करत होता. त्याला वाटेल तिथे तो मला न विचारता निघून जात होता. तो कधी लवकर येत असेल तर कधी उशिरा. त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटत असे. एके दिवशी मला त्याच्या कपड्यांमधून लेडीज परफ्यूमचा सुगंध आला. त्यामुळे मी रडू लागली. मी त्याला विचारपूस करू लागली की तुम्ही कोणासोबत होते? तुम्ही कोणाला मिठी मारली होती का? कोण होती ती? तुमच्या कपड्यांमधून मला सुगंध येत आहे. या गोष्टीचा मी एवढा तमाशा घातला की त्यानंतर गिरीशने त्याच्या खिशातून लेडीज परफ्यूमची बाटली काढली आणि मला म्हणाला की ही मी तुझ्यासाठी आणली होती. पण तू एवढा तमाशा घातला. यावर मी डोक्याला हात लावून खाली बसले. गिरीश मला म्हणाला की तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी म्हणाले की विश्वासाची काही गोष्ट नाही, पण लोकांच्या बोलण्यामुळे माझ्या डोक्यात विचार येतात. तो म्हणाला की लोक तर काहीही बोलतात, पण तुला माझ्यावर विश्वास हवा. मी तुझा पती आहे. मला जर दुसऱ्या कुणाशी संबंध ठेवायचे होते तर मी तुझ्याशी लग्न का केले असते? मी एकटा राहून मज्जा केली असती. मी तुझ्याशी लग्न केले आहे तर तुझ्याशी प्रामाणिकच राहील. तेव्हा मी माझी मान खाली घातली आणि गिरीशकडून माफी मागू लागली. गिरीश मला म्हणाला की यापुढे तुला कधीही कोणते गिफ्ट आणणार नाही. मी त्याचे बोलणे ऐकून छोटा चेहरा केला आणि त्याला म्हणाले की तुम्ही खरंच मला आता कोणतंही गिफ्ट आणणार नाही का? मी तर तुमच्याकडून माफी मागितली आहे. मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली आहे. तेव्हा गिरीश लाडातच मला म्हणाला की मी माझ्या पत्नीला गिफ्ट नाही आणणार तर कोणाला आणेल? मला लाजल्यासारखे झाले. मी मनातल्या मनात विचार करू लागली की माझा पती माझ्यावर किती प्रेम करतो आणि मी उगाचच त्याच्यावर संशय घेते. मी माझ्या पतीच्या प्रेमळ गप्पांमध्ये मग्न झाली होती आणि आता यातच मी खुश राहत होती. हळूहळू वेळ निघत गेला आणि एके दिवशी असे झाले की रोज ते ज्यावेळी घरी येत होते, आज ती वेळ निघून गेली होती आणि ते अजून घरी आले नव्हते. तो मला म्हणाला होता की मी माझ्या मित्राच्या लग्नात जात आहे आणि अर्ध्या तासाआधीच तो मला म्हणाला की मी परत येत आहे. म्हणजे तो घरी येण्यात होता. मग त्याला एवढा उशीर का झाला? आणि त्याचा फोनही बंद येत होता. माझे चित्त लागत नव्हते. रात्रीचे 1 वाजण्यात आले होते. त्यामुळे मला काळजी वाटू लागली. त्यांनी तर मला सांगितले होते की मी 8 वाजेला परत येईल. मी दाराजवळ फेऱ्या मारू लागली. मला थोडाही आवाज येत होता तरी मी दार उघडून पाहत होते. थोड्या वेळानंतर मला दार ठोकण्याचा आवाज आला. मी धावतच दाराकडे गेली आणि दार उघडले. समोर पाहताच मी आश्चर्यचकित झाले, कारण माझा पती समोर उभा होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक तरुण मुलगी उभी होती आणि ती दिसायलाही खूप सुंदर होती, पण तिचे कपडे फाटके आणि मातीने भरलेले होते. तिचे केसही विस्कटलेले होते. मी म्हणाली की ही कोण आहे? हिला तुम्ही सोबत का आणले आहे? तेव्हा माझा पती मला म्हणाला की आधी मला आत तर येऊ दे. आणि एवढे बोलून त्याने मला बाजूला सरकावले आणि त्या मुलीला घेऊन आतमध्ये गेला. तिला खुर्चीवर बसवले. त्यानंतर गिरीश माझ्या रूममध्ये गेला आणि त्याने माझे कपाट उघडले. जेव्हा मी त्याच्या मागे मागे गेली तेव्हा तो कपाटातून माझे कपडे काढत होता आणि मला म्हणाला की बाहेर खूप थंडी आहे आणि या मुलीचे कपडेही फाटलेले आहेत. मी तुझे कपडे तिला देत आहे. मी म्हणाली की हे काय चालले आहे? मला काहीही कळत नाही. गिरीश म्हणाला की तिच्यासाठी चहा आणि त्यासोबत काहीतरी खायला घेऊन ये. मी त्याला म्हणाले की आधी तू मला सांग की ही कोण आहे? मी जोरात ओरडली. तेव्हा गिरीशने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला शांत होण्यास सांगितले. तो मला म्हणाला की तुला काय झाले आहे? मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही. जरा समजदारीने वाग आणि जे मी सांगत आहे ते ऐक. ते ऐकून मी रागातच किचनमध्ये निघून गेली. मी घाईघाईत चहा बनवला आणि त्यासोबत बिस्किट आणून त्याच्या समोर ठेवून दिले. ती मुलगी कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती आणि कपडे बदलून लगेच ती बाहेर आली आणि चहा नाश्ता करू लागली. माझा पती तिला म्हणाला की तुला जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तर मला सांग. आता तू आराम कर. आपण उद्या बघू की काय करायचे ते. मी माझ्या पतीला इशारा करून जवळ बोलावले. तेव्हा तो म्हणू लागला की तू रूममध्ये जा, मी येतो. मग मी माझ्या रूममध्ये निघून गेली.
5 मिनिटांनंतर गिरीश आला. त्या 5 मिनिटात मला विचित्र प्रकारचे विचार येऊ लागले की तो काय करत असेल. आणि असे कधी घडते का की एक व्यक्ती लग्नाला गेल्यावर तिकडून एका तरुण मुलीला घरी घेऊन येतो. माझे लग्न थोडे उशिरा झाले होते कारण मला भरपूर स्थळे येत होते. त्यातून मी अनेक स्थळं नाकारले होते आणि याच कारणामुळे माझे वय वाढले. त्यानंतर जेव्हा मी 28 वर्षाची झाली तेव्हा माझे लग्न गिरीश सोबत झाले. तो 30 वर्षाचा तरुण होता. आता माझ्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले होते. मी 30 वर्षाची झाली होती आणि ती मुलगी 17 वर्षाची तरुण होती. आता माझी तिच्यासोबत काहीही तुलना नव्हती. ती सुंदर, तरुण आणि तिचे लग्नही झाले नव्हते. आणि माझा पती ज्याप्रमाणे तिची काळजी घेत होता ते पाहून मला खूप वाईट वाटत होते. एक महिला जी आपल्या पतीवर खूप प्रेम करते ती हे सर्व काही सहन करू शकत नाही. आणि माझा पती तर त्या मुलीला घरी घेऊन आला. रूममध्ये आल्यावर मी त्याला विचारपूस करू लागली. तो मला म्हणाला की मला थोडा वेळ निवांत बसू दे. मी म्हणाली, मला धीर नाही. माझ्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. मला सांगा, तुम्ही काही चुकीचे काम केले आहे का? मी तर त्या मुलीला आपल्या परिसरात कधीही कुठे पाहिले नाही. तुम्ही तिला कसे ओळखतात? तेव्हा माझा पती मला सांगू लागला की लग्न करून मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा रस्त्यावर माझी गाडी खराब झाली आणि ती मुलगी पुलावर उभी राहून पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मी तिला वाचवले आणि तिला विचारपूस केली की तू असे का करत आहे? तेव्हा ती मला म्हणाली की माझी या जगात कोणीही नाही आणि माझी सावत्र आई माझे लग्न एका वयस्कर माणसाशी करणार आहे. त्यामुळे ती घरातून पळून आली होती आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. त्या लोकांनी कदाचित तिचा पाठलागही केला. ती मोठ्या अडचणीत सापडली होती म्हणून मी तिला घरी घेऊन आलो. ती माझ्यासोबत येत नव्हती. तिला भीती वाटत होती. मग मी तिला म्हणालो की मी एकटा नाही, माझ्यासोबत माझी पत्नी देखील राहते आणि ती एक चांगली व्यक्ती आहे. तीही तुझी काळजी घेईल. तू 2-4 दिवस आमच्या घरी राहा आणि त्यानंतर आपण विचार करूया. आणि म्हणूनच मी तिला आपल्या घरी घेऊन आलो. मी तर फक्त तिची मदत केली आहे. मी काही चुकीचे केले आहे का? आता मी या दोन्हींमध्ये फसली होती. मी गिरीशला म्हणाले की चांगली गोष्ट आहे, तू त्या मुलीला मदत केलीस, पण तिचे कोणीतरी असेलच ना, तिला तिथे सोडले असते. गिरीश म्हणाला, आता खूप रात्र झाली आहे, सकाळी विचार करूया. आता तिला थोडा आराम करू दे. ती आपल्यासोबत इथे थोडी राहणार आहे. यावर मी म्हणाले की ठीक आहे. मी खूप मुश्किलीने स्वतःला सावरले आणि रूममध्ये जाऊ लागली. तेव्हा माझ्या पतीने माझा हात पकडला आणि मला म्हणाला की तू मनात काहीही वाईट विचार आणू नकोस. मी त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला की तुला खरं सांगत आहे, माझ्या मनात तुझ्या व्यतिरिक्त कोणीही नाही. माझे फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मी म्हणाले की मला माहीत आहे, पण जरा विचार करा की असेच मी एखाद्या व्यक्तीला घरी आणले असते तर तुम्ही काय विचार केला असता? गिरीश म्हणाला की जर तू कोणाची मदत करण्यासाठी घरी आणले असते तर मला वाईट वाटले नसते, पण जसा विचार तू माझ्या बाबतीत करते तसा विचार मीही करतो. ती येथून लवकरच निघून जाईल. तो मला आश्वासन देऊ लागला. माणूस एकदा जे बोलतो तेच करतो. त्याच्या मनात महिलांसारखे अनेक विचार येत नाही. महिलांचे कसे असते, ते एका गोष्टीचा विचार करतात आणि पुन्हा त्याच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि आपला निर्णय बदलतात आणि याच गोष्टीमुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आता रात्रीचे 3 वाजले होते. सकाळ होण्यासाठी थोडाच वेळ राहिला होता. सकाळ झाल्यावर मी माझ्या रूममधून उठून बाहेर आली. मला अशी सवय होती की मी सकाळी उठून गॅलरीत बसत असे. आता मी तिथेच बसून हा विचार करू लागली की हे सर्व काय आहे. त्याचवेळी मला दार ठोकण्याचा आवाज आला आणि मी दार उघडले. समोरच एक महाराज उभे होते. ते भिक्षा मागायला आले होते. जेव्हा मी त्यांच्यासाठी काही घेण्यासाठी आतमध्ये गेली तेव्हा ती मुलगीही बाहेर आली. ते महाराज त्या मुलीला विचित्र नजरेने पाहत होते. मी तिला म्हणाले की तू इथे काय करत आहे? तेव्हा ती मला म्हणाली की मला पाणी हवे होते. मी त्या महाराजांना खाण्याचे पदार्थ आणि थोडे पैसेही दिले. तेव्हा त्यांनी मला चांगला आशीर्वाद दिला आणि मला म्हणाले की मला एक गोष्ट सांगायची आहे. तुला वाईट तर वाटणार नाही ना? मी म्हणाले, नाही बाबा, सांगा. ते नेहमी माझ्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत होते आणि मी त्यांना काही ना काही देत होती.
रिकाम्या हाताने मी त्यांना कधीही जाऊ दिले नाही. म्हणून ते मला म्हणाले की या मुलीला तुझ्या घरातून बाहेर काढ, तिला इथे ठेवू नको, नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल. त्या बाबांच्या गोष्टी ऐकून मी हैराण झाली, कारण मी आधीच टेन्शनमध्ये होती. मी बाबांना म्हणाले की मी आधीच टेन्शनमध्ये आहे, मी काय करू, माझ्यासाठी हे योग्य नाही का? ते म्हणाले, हो, ही गोष्ट तुझ्यासाठी योग्य नाही. त्या मुलीला लवकरात लवकर घराबाहेर काढ. तू एक चांगली मुलगी आहे, म्हणून मी तुला चांगला सल्ला देत आहे. त्यावर मी बाबांना होकार दिला. बाबा म्हणाले की बाकी कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको, मी तुझ्यासाठी देवाला प्रार्थना करेल. त्यावर मी त्या बाबांना धन्यवाद दिले. त्यानंतर मी विचार करू लागली की त्या बाबांकडे काहीतरी चमत्कार असेल, म्हणूनच त्यांना पुढे काय घडणार आहे हे माहीत झाले. मला वाटत होते की या गोष्टींना काही अर्थ नाही, पण त्यावेळी मी टेन्शनमध्ये होती, म्हणून मी उठून माझ्या रूममध्ये गेली आणि गिरीशला उठवले व त्याला म्हणाली की आता सकाळ झाली आहे, आता त्या मुलीला घरातून घेऊन जा. गिरीश मला म्हणाला की तुला काय झाले आहे, तू असे का बोलत आहे, तिला आधी नाश्ता करू दे, मग तिला विचारपूस करूया की तुझे इथे कोण आहे की नाही. मी सांगितलं, ते मला काही माहीत नाही. तू मला काल सांगितले होते की तू तिला जाण्यास सांगणार आहे, तर तू उठ आणि तिला ताबडतोब इथून जायला सांग. तिला कोणाशी काही अडचण असेल तर पोलिसांना कळवा. पोलीस स्वतः या प्रकरणात चौकशी करतील. माझा पती म्हणाला की पोलिसांना सांगितलं तर काय होईल, पोलीस ढवळाढवळ करू लागतील आणि तिला या घरात येऊन अवघे 4-5 तास झाले आहेत. तू इतकी अस्वस्थ का होत आहेस? मी म्हणाली की मी अस्वस्थ आहे किंवा नाही हा माझा प्रश्न आहे, तुम्ही माझं ऐका. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की तू तिला अर्ध्या तासाच्या आत इथून जाण्यास सांग, नाहीतर मी निघते. माझा नवरा म्हणाला, तुझं डोकं फिरलं आहे का? मला माहीत नव्हतं की तू इतक्या कठोर मनाची आहेस. कोणाची मदत करण्यापेक्षा तुला तुझी पडली आहे. ना मी राजपुत्र आहे आणि ना ती राणी. मी म्हणाली, ठीक आहे, आता तू तिला राजकन्यासोबत जोडत आहेस, मी इथे एक क्षणभरही राहणार नाही, मी निघत आहे. माझा पती म्हणाला, जा. त्याच्या तोंडून ऐकून मला खूप राग आला आणि मी खूप भावुकही झाली. मी माझी पर्स उचलली आणि माझ्या आईच्या घरी आली. माझे आई वडील दोघेही घरी होते आणि पाहुणे आले होते. माझे आई वडील म्हणाले की तू अचानक कशी आलीस? मी म्हणाली, का, मी अचानक येऊ शकत नाही का? तुम्हाला भेटायला यावे असे वाटले म्हणून मी आली आहे. माझे आई वडील मला म्हणाले की तुझी काकू आली आहे, जा आणि तिला नमस्कार कर. मी म्हणाली की मी नाही करणार तिला नमस्कार. मी असे बोलून माझ्या खोलीत निघून गेली. काही वेळाने माझी आई आली आणि ती म्हणाली, काय आहे बेटा, तू अस्वस्थ दिसत आहे. मी म्हणाली, आई, एक गोष्ट आहे, आधी तू काकूंना इथून निघायला सांग. आई म्हणाली की ठीक आहे, काहीतरी कारण सांगून तिला इथून पाठवून देते. काकू तिथून गेल्यावर माझे आई वडील माझ्या जवळ आले आणि मी त्यांना सर्व काही सांगितले. त्यांनी सांगितले की तू जे सांगत आहे तसं काही नसेल, गिरीश फक्त त्या मुलीची मदत करत असेल. माझी आई म्हणाली की तू त्यांना इथे एकटे सोडायला नको होते, तू इथे येऊन खूप मोठी चूक केली आहेस, त्या दोघांना एकटे त्या घरात सोडून आली आहेस. मी माझ्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाले की मी तर हा विचारच केला नाही. आई म्हणाली की तू आता परत जा. माझे वडील म्हणाले की जाण्याची काहीही गरज नाही, आपण तिघेजण उद्या जाऊया, कारण तू त्यांच्यावर राग करून आली आहेस, म्हणून होऊ शकतं की गिरीशने त्या मुलीला जाण्यास सांगितले असेल. माझी आई म्हणाली, हेही ठीक आहे. मी माझ्या खोलीत येऊन गेली. माझी आई माझ्याजवळ आली आणि विचारू लागली की तू काय जेवशील? मी म्हणाली की मला भूक नाही, परंतु मी कालपासून काहीही जेवली नव्हती. थोड्या वेळाने मला भूक लागली. मी माझ्या आईला जेवण आणण्यासाठी सांगितले. माझी आई माझ्यासाठी जेवण घेऊन आली आणि मी जेवण केले व बेडवर जाऊन बसून घेतले. आई ही छोटीशी गोष्ट नाही, ते माझी कुठलीही गोष्ट ऐकत नाही. माझी आई मला समजावत होती की कुणीही माणसाला बांधून ठेवू शकत नाही. पुरुषाने अविश्वासाचा मार्ग पत्करला तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. स्त्री कितीही सुंदर असली तरी बस तू सगळं काही देवावर सोड आणि प्रार्थना कर की सगळं काही ठीक होईल. मी गिरीशला रागाच्या भरात सोडून आली होती.
मला असं करायला नको होतं. आता मी कोणत्या तोंडाने त्या घरी जाऊ? कारण मी जर गेली तर माझा पती म्हणेल की ही वेडी झाली आहे, कधी जाते तर कधी येते. आता रात्र झाली होती. मी माझ्या बेडवर बसली होती, पण मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मी आईला सांगितले की मी आता परत माझ्या घरी जाते. आई म्हणाली की ही काही वेळ आहे का परत घरी जाण्याची? तुझे वडीलही झोपले आहेत, आता तू एकटी कुठे जाशील? बघ आता रात्रीचे 10 वाजले आहे, आपण सकाळी जाऊ. माझ्या आईने मला समजून माझ्या खोलीत परत पाठवले, पण माझ्याकडून एक मिनिटही थांबलं जात नव्हतं. मी विचार करत होती की यावेळेस तर मला ऑटो मिळून जाईल. मी घर सोडायला नको होते. मी वेड्यासारखी वागू लागली आणि घरातून निघाली. काही अंतर चालल्यावर मला ऑटो मिळाली आणि मी ऑटोत बसून घरी पोहोचली. मी दरवाजा ठोकला, पण दरवाजा लवकर उघडत नव्हता. आता मला अस्वस्थ वाटू लागले. काही वेळानंतर दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यावर मी आश्चर्यचकित झाली, कारण दरवाजा उघडण्यासाठी ती मुलगी आली होती. जेव्हा मी तिचे कपडे पाहिले तर माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. मी तिला विचारले की माझा पती कुठे आहे. मी तिला धक्का दिला व तिनेही मला धक्का दिला आणि मी जमिनीवर पडली. मी समोरच चित्र पाहिलं तेव्हा माझा आत्मा थरथर कापू लागला, कारण ती काही साधीसुधी मुलगी नव्हती. तिच्याबरोबर पूर्ण तिची टोळी होती. अशी लोक आधी नाटक करतात आणि नंतर एखाद्या श्रीमंत घरात घुसून जातात व त्यानंतर त्यांची टोळी घरात येते. त्या मुलीने पाहिले की मी घरातून निघून गेली आहे, म्हणून तिने आपल्यासोबतच्या काही लोकांना बोलावून घेतले. त्यांनी माझ्या पतीला मारहाण केली होती. तिच्या कपड्यांवर माझ्या पतीचे रक्त होते. गिरीश बेशुद्ध पडला होता. त्यांच्यातील काही माणसं मला म्हणाली की चुपचाप एका कोपऱ्यात बसून राहा, नाहीतर खूप वाईट होईल. ते घरातील काही सामान उचलत होते. ते असे काही सामान घेत होते की चोरही ते सामान घेऊन जाणार नाही. ते घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज हे सगळं सामान घेऊन जात होते. मी एका कोपऱ्यात बसून विचार करत होती की माझ्या आईवडिलांना तरी कळवावे की मी घरातून निघून गेली आहे. पण असेच झाले. माझ्या आईवडिलांना कळाले की मी घरात नाही आणि तेही रात्री माझ्या घरी येऊन गेले. त्यांनी दरवाजाची कडी वाजवली, पण हे लोक दरवाजा उघडत नव्हते. काही वेळानंतर ते लोक जेव्हा दरवाजा उघडण्यासाठी गेले तेव्हा मी पोलिसांना फोन लावला होता, कारण पोलीस स्टेशन माझ्या घरापासून खूप जवळ होते. माझे वडील जोरजोरात दरवाजा ठोकत होते. तेवढ्यातच 5-10 मिनिटात पोलीसही तिथे येऊन पोहोचले. पोलिसांनी पाहिलं की दरवाजाबाहेर माझे आईवडील उभे आहेत आणि त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितले की तुमच्या घरून आम्हाला कोणाचा तरी फोन आला होता, त्यांना मदतीची गरज आहे. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आत आले. पोलिसांनी त्या सगळ्या टोळीला पकडले. माझे आईवडील आणि मी माझ्या पतीला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेलो. काही वेळानंतर त्यांना शुद्धी आली आणि ते सांगू लागले की त्यांनी माझ्या डोक्यावर काहीतरी मारले आणि मी बेशुद्ध झालो. मी देवाचा आभार मानते की काही कमी जास्त झाले नाही. पोलिसांनी माझ्या पतीला समजावले की असे कोणाचीही मदत करायची नाही, कारण असे लोक आपल्या घरात घुसतात व आपल्यावरच किडनॅपचा आरोप करून आपल्याला फसवतात व आपल्यावर केस करतात आणि नंतर केस परत घेण्यासाठी आपल्याकडे पैसे मागतात, नाहीतर आपल्या घरी चोरी करतात आणि आपले सगळे सामान घेऊन निघून जातात. तुमचे नशीब चांगले आहे की तुम्ही वाचले आणि हे लोक तुमच्यामुळे पकडले गेले. माझा पती म्हणाला की यामुळे तर आपण ज्या लोकांना खरं मदतीची गरज असते त्यांना देखील आपण मदत करू शकत नाही. पोलिसांनी सांगितले की तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण आपण काहीही करू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका, हे लोक पकडले गेले आहेत. मग मी माझ्या पतीला घेऊन घरी येऊ लागली. माझ्यासोबत माझे आईवडीलही आले. मी त्यांना 1 दिवस आमच्याकडे थांबायला सांगितले. माझे पती म्हणाले की मी फक्त तिची मदत करत होतो, पण माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली. मी सांगितलं की यात तुमची काहीही चूक नाही, तुम्ही तर फक्त तिची मदत करण्याच्या हेतूनेच तिला घरात आणले. तुम्हाला काय माहीत होतं की ते तुमच्यासोबत असं काही करणार आहेत. आता आपण यापुढे या विषयावर कधीच बोलणार नाही आणि तुम्हीही यापुढे कुठल्याही मुलीला आपल्या घरी आणायची नाही. माझे पती म्हणाले की ठीक आहे, पण एक मुलगी आहे जिच्याशी मी लग्न केलं आहे.
मी तिला घरी घेऊन येऊ का? मी माझ्या पतीकडे डोळे मोठे करून पाहिले आणि म्हणाले की तुम्हाला यावेळेसही मजाक सुचत आहे का? गिरीश हसू लागले आणि मला म्हणाला की माझ्या पत्नीची कमजोरी समजली आहे. काही वेळानंतर आम्ही दोघेही झोपलो, पण माझी झोप उडाली होती. कारण कालच्या घटनेमुळे आम्ही खूप घाबरून गेलो होतो. मी माझ्या पतीला पाहत होती, तेही खूप अस्वस्थ दिसत होते. त्यांना देखील झोप येत नव्हती. त्यांनी त्यांचे दुःख मला सांगितले नाही, पण आतून तेही त्याच गोष्टीचा विचार करत होते. मला असे वाटत होते की त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे, पण ते काहीही बोलले नाही. कदाचित त्यांना असे वाटत असेल की मी सगळं काही विसरून जावे. काही वेळातच सकाळ झाली. माझी आई जवळ आली आणि म्हणाली की तुझ्या पतीची काळजी घे, कारण ते आतून अस्वस्थ वाटत आहे. ते तुला टेन्शन दाखवणार नाही. मी आईचे म्हणणे ऐकले आणि ठरवले की आजपासून मी फक्त माझ्या पतीसाठी जगेल. मी त्यांना नाश्ता करण्यासाठी बोलावले. ज्यावेळेस ते नाश्ता करत होते तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की तू बरोबर म्हणत होती की असे कोणाचीही मदत करण्याआधी 1000 वेळेस विचार करावा लागेल आणि हे जग किती बदलून गेले आहे. मी म्हणाले की हो, बदलून गेले आहे, पण आपण आपला चांगलेपणा कधीच सोडू शकत नाही. तुम्ही फक्त मदत करत होते, यात तुमची काही चूक नाही, पण या जगात कोणावर विश्वास करणे किंवा भरोसा करणे खूप कठीण आहे. त्यांनी माझे म्हणणे ऐकले आणि मान हलवली. हळूहळू दिवस पुढे जात होते, पण मला जाणवत होते की आमच्या दोघांच्या वागण्यात काहीतरी बदल आहे. ते आतून खूप अस्वस्थ दिसत होते, जसे काही त्यांना त्यांच्या मनात काहीतरी दाबून ठेवले आहे. संध्याकाळी आम्ही दोघे चहा पित होतो. माझे पती मला म्हणाले की आम्हाला दोघांना थोडा वेळ पाहिजे. मला 1-2 दिवस माझ्या आईवडिलांच्या घरी जाण्याची इच्छा होत आहे. मी त्यांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली. मी म्हणाली का तुम्हाला इथे बरं वाटत नाही का? आपण इथे बसून सगळं काही ठीक करू. त्यांनी सांगितले की मला काही वेळ एकटे राहायचे आहे, पण त्यांचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाली, कारण मला कळाले होते की त्यांना थोडा वेळ हवा होता. मी सांगितले की ठीक आहे, तुम्ही काही वेळ तुमच्या आईवडिलांसोबत राहून या. गिरीश माझे बोलणे ऐकून थोडा हसला, पण मी त्यांच्या डोळ्यात पाहिले होते की त्यांच्या आतील दुःख ते लपवत होते. त्यांनी मला काहीही सांगायचे नव्हते, म्हणून ते हसत माझ्याकडे बघत होते. खरंच आपण कोणाच्या मनात काय चाललं आहे ते कधीच समजू शकत नाही. मित्रांनो, माझ्या पतीने त्या मुलीला मदत करून चांगले केले की वाईट, कृपया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा व मित्रांसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.